ज्यांच्या डोळ्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा होता, ज्यांच्या बोलण्यामध्ये सतत चांदा ते बांधा असा उल्लेख असायचा आणि ज्यांना महाराष्ट्र हा तोंडपाठ होता, असे अजित पवार आज आपल्यात नाहीयेत. आपण बघतोय दिवसभर त्यांच्या अपघाताच्या संदर्भातल्या बातम्या आपण बघत आहोत. घटना कशी घडली, का घडली, याच्या संदर्भातले अनेक रिपोर्ट्स देखील आपण बघितलेत. मात्र प्रश्न हाच पडतो, ज्यांना महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती सह इतर अनेक गोष्टींचा अभ्यास होता आणि दररोज महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर त्यांना कुठंतरी कुठलीतरी उणीव दिसायची. मग ते बांधकाम असो किंवा त्या कार्यक्रमस्थळीचं स्टेज असो, ते बारकाईनं त्यांना चुकीची गोष्ट ही खुपायची आणि ते लगेच बोलून दाखवायचे. यासाठी दादांचा लौकिक होता. प्रशासनावर त्यांची मजबूत अशी पकड होती. त्यामुळं सतत अजित पवार यांचा कार्यक्रम असेल किंवा त्यांच्या विभागाचं काही नियोजन असेल, तर अधिकारी डोळ्यात तेल ओतून त्या ठिकाणी ते काम कसं नीट होईल याची काळजी घेत होते. मात्र आज बघितलं तर आजची सकाळ ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी अशी सकाळ ठरली आणि सकाळी अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. कालच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. काल अत्यंत महत्त्वाचा दिवस होता आणि खरी सुरुवात काल 3 वाजल्याच्या नंतर झाली. आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या 4 सभा होत्या. 4 सभांसाठी ते सकाळीच मुंबईवरून बारामतीच्या दिशेने निघाले. सकाळी 8:10 अजित पवारांचं विमान आकाशात झेपावलं बारामतीमध्ये निघण्यासाठी आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर 8:46 अजित पवारांचं विमान रनवेवर उतरण्या अगोदरच ते त्या ठिकाणी कोसळलं. या विमानाच्या अपघाताच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या संदर्भात बोललं देखील जात आहे. ही घटना का घडली? तर सुरुवातीला त्या ठिकाणी विमान उतरवण्यासाठी ज्या अडचणी होत्या, त्या अडचणीबद्दल बोलताना सांगितलं जात आहे की त्या ठिकाणी प्रचंड असं धुकं होतं. त्यामुळं जी धावपट्टी होती ती वैमानिकाला दिसत नव्हती आणि त्यामुळं अडचणी आल्या. पहिल्यांदा जेव्हा अडचण आली तेव्हा विमानाने त्या ठिकाणी घिरटी घातली आणि परत एकदा त्या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी विमान उतरवण्याच्या धावपट्टीच्या आधीच त्या ठिकाणी विमान कोसळल्याचं आपण सतत वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून आपण बघतोय. एक बघायला गेलं तर या संदर्भात पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी कॅप्टन गौरव जाधव यांचा एक इंटरव्ह्यू केलाय आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये काही गोष्टी त्यांनी धक्कादायक काही खुलासे केलेले आहेत. ते असे आहेत की जेव्हा तुम्हाला विमान उतरवण्यासाठी अडचण येते, तेव्हा तुम्ही केवळ एकदा आणि दोनदा प्रयत्न न करता तुम्ही वारंवार प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही 10 वेळा प्रयत्न करा किंवा तुम्ही 15 वेळा प्रयत्न करा. प्रयत्न करायला हवेत आणि बऱ्याचदा फ्यूल वाचवण्याच्या नादामध्ये, इंधन वाचवण्याच्या नादामध्ये ही गडबड केली जाते आणि त्या ठिकाणी तसंच झालं असावं का, अशी देखील शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे. खरं तर सतत चुका दादांच्या डोळ्यांना दिसायच्या, अजितदादांच्या, आणि ते त्याच्यावर बोलायचे. खरं तर ही जी परिस्थिती त्या ठिकाणी उपस्थित झाली होती धुक्यांची, त्याच वेळेला खरं तर हे 2-4 वेळा प्रयत्न करून जर त्या ठिकाणी अपयश आलं असतं, तर खरं तर त्या ठिकाणाहून जवळच पुणे विमानतळ होतं किंवा इतर देखील विमानतळं होते. त्या ठिकाणी जरी धुकं असतं तर शिर्डी आहे किंवा नंतर मुंबईला परत जाणं देखील सोपं होतं. नाहीतर इकडे छत्रपती संभाजीनगर देखील सोपं होतं. तर कदाचित तसा जर निर्णय घेतला असता किंवा तसा जर आता विमानामध्ये नेमका डायलॉग काय झालेला आहे तो ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून
महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या समोर येईलच. मात्र तशी जर चर्चा झाली असती आणि विमान उतरवण्याचा नाद सोडून इतर ठिकाणी वळले असते तर कदाचित अजितदादा पवार हे आपल्यात असते आणि महाराष्ट्र जो पोरखा झालाय. अजित पवार हे असे नेते होते की जे म्हणतात ना की याची जी उणीव आहे ते कोणीतरी भरून काढीन. अजित पवारांना रिप्लेसमेंटच नव्हतं. पत्रकार राजू परुळेकर लिहितात की महाराष्ट्राच्या सत्ताकारणामधला एकमेव शेवटचा सेक्युलर नेता गेला. म्हणजे खरं तर अजित पवार जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा ते भाजपसोबत असतानाही देखील भाजपमध्ये आहेत असं कधीच वाटत नव्हतं. कारण त्यांच्या भूमिका, त्यांचे भाषणं हे सतत वेगळे असायचे. त्यामुळं ते त्या ठिकाणी गेलेले असताना देखील त्यांनी आपली स्वतंत्र एक जी ओळख होती ती मात्र कायमस्वरूपी ती ठेवली. जसं एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालं तसं अजित पवारांनी स्वतःच्या बाबतीमध्ये होऊ दिलं नाही. हे खरं तर अजित पवारांचं खूप मोठं यश मानलं पाहिजे आणि त्याचमुळं अजित पवारांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील महाराष्ट्राचा वेगळा होता. आपण नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत बघितलं कुठंतरी दोन राष्ट्रवादी झाल्या आणि दोघांमध्ये काकामध्ये आणि पुतण्यामध्ये कुठंतरी कुठंतरी वाद आहेत, ते एकमेकांवर नाराज आहेत, कोर्टात प्रकरण गेलं असं बोललं जात असतानाच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठंतरी आता हे दोन्ही पक्ष एक होतानाचे चित्र महाराष्ट्राने बघितलं आणि लवकरच महाराष्ट्राला एक गोड बातमी बघायला मिळेल अशी देखील एक आशा होती, अपेक्षा होती. मात्र सगळं हे होत असतानाच आजची सकाळ उगवली आणि ती अजित पवारांना आपल्या सगळ्यांपासून दूर घेऊन गेली असंच म्हणावं लागेल. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. याबद्दल बोलत असताना शरद पवारांना म्हणजे बोलता येत नव्हतं. ते कॅमेऱ्याकडे बघून बोलू शकले देखील नाहीयेत. ते सतत खाली बघून बोलत होते आणि त्यांना बोलताना खूप पहिल्यांदा महाराष्ट्राने बघितलं की कसा अडथळा येत होता. खरं तर अजित पवार हे त्यांचे पुतणे जरी असले तर त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी जीव लावला आणि बघितलं आपण की 1982 पासून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि ती कशी बहरली. त्यामुळं अजित पवार हे भविष्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असं देखील आपण अनेक दिवसांपासून सातत्याने ऐकलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी अजित पवारांचं जे स्वप्न होतं किंवा अजित पवारांवर प्रेम करणाऱ्यांचं जे स्वप्न होतं ते कुठंतरी तसंच अधुरं राहिलं आणि अजित पवार आपल्याला सोडून दूर निघून गेलेले आहेत. आणि अजित पवारांच्या बाबतीत असं का घडलं? ज्यांना सतत चुका दिसायच्या त्या चुका त्यांना आपल्या बाबतीत का दिसल्या नाही? प्रवास करताना का दिसल्या नाही? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकूणच याबाबत आपल्याला काय वाटतं? आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं. धन्यवाद.